एक छोटा प्रसंग तुम्हाला सांगतो मी 6वी-7वीला होतो आणि माझ्या माईला आमच्या शेजारचं एक लग्न होतं तेव्हा बैलगाडीत लग्नाला जायचे. बघा कसं असतं, बैलगाडीत लग्नाला जायचे. बैलगाडीत लग्नाला जायचे तर मग ते माझ्या माई लग्नाला जायचं होतं. माझ्या माईने म्हणाली, माझ्या एका मित्राचं नाव घेतलं आणि मला माझी माय म्हणाली की त्याचं लुगडं घेऊन ये, त्याच्या आईचं, माझ्या मित्राच्या आईचं लुगडं घेऊन ये. लुगडं कळतं तुम्हाला? लुगडं कळतंय? लुगडं म्हणजे साडी. माझी माय लुगडंच घालते. लुगडं म्हणजे तिच्या भाषेत 9 वारला लुगडं म्हणतात, 7 वारला साडी म्हणतात. 7 वार म्हणजे कमी असतं, 9 वार म्हणजे लांब असतं. ही माईची भाषा आहे. त्याच भाषेत तुम्हाला मी सांगतो. तर माय म्हणाली की लुगडं घेऊन ये. मी माझ्या मित्राच्या घरी गेलो, लुगडं घेऊन आलो. माईनं लुगडं घातलं, लग्नाला गेली. लग्नावरून परत आले, दुसऱ्या दिवशी धुवून वाळून हातात घडी करून मला दिलं. मला म्हणले नेऊन दे. मी नेऊन दिलं आणि परत येताना आपल्या घरासमोर एक छोटा नाला आहे. काय भानगड आहे माहीत नाही. त्या नाल्यावरनं ना मी कधीच सरळ गेलो नाही. मला उडी मारून जायचं. आता ही उडी मारा वाटते पण आता मारता येत नाही. म्हणजे आता कसं ना, डॉक्टर विठ्ठल उडी मारली, लोक बघतात ना, सगळे अडचण असतात. हो, मोठा माणूस झाला खूपच अडचणी असतात, खूप जपून सगळ्या गोष्टी करायला लागतात. ती उडी मारत होतो मी आणि उडी मारताना मला प्रश्न पडला की माईनं लुगडं का मागवलं होतं. त्याचं उत्तर खूप अडचणीचं होतं मित्र. माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं मागवलं होतं. त्याचं उत्तर असं होतं की माझ्या माईकडे एक पण धडकं लुगडं नव्हतं. माझ्या माईकडे दांड घातलेली लुगडी होती. दांड घातलेली लुगडं मला किती लोकांना कळतं माहित नाही, पण दांड घातलं म्हणजे 2 रंगाचे एकत्र शिवणे, दांड किंवा ठिगळ लावलेलं. अण्णांच्या धोत्राचं पांढरं पण ठिगळ माया लावायचे लुगड्याला. असं माईकडे लुगडं होतं, पण धडकं लुगडं होतं. मग घरचं झाकून ठेवायचं असतं ना. मग हे घरचं झाकून ठेवण्यासाठी, घरच्या गोष्टीवर चादर ओढण्यासाठी माझ्या माईनं माझ्या मित्राच्या माईचं लुगडं घालून गेली होती. मित्र, तुम्हाला सांगतो मी की मला परवा स्माईल ट्रेन हिरो अवॉर्ड मिळाला आणि तेव्हा मला लोकांनी प्रश्न विचारला, विठ्ठल लहाने तुम्ही कधी ठरलं एवढा मोठा माणूस व्हायचं, अमेरिकेत जायचं, तिथल्या लोकांना शिकवायचं, अमेरिकेचा अवॉर्ड घेऊन यायचं, इतका मोठा माणूस व्हायचं कधी ठरवलं, असं मला पत्रकार लोकांनी प्रश्न विचारला. आता काय सांगू की मी कधी मोठा माणूस ठरलो. आणि तो प्रसंग मी या लोकांना सांगितला की त्या दिवशी उडी मारताना मी ठरवलं होतं इतका अभ्यास करायचा, इतका मोठा माणूस व्हायचा ना बॉस, की आपल्या माईला आपण एक लुगडं घेऊ शकू. आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी जे काय मोठा झालो ना माईला लुगडं घेण्यासाठी झालो. मी काही अभ्यास केला ना माईला लुगडं घेण्यासाठी केला. मी जिद्द चिकाटी मेहनत जे केली ना माईला लुगडं घेण्यासाठी केली.